ओ समीर भाऊजी, काय करताय? अहो बहिणी, आजपासून मी नवीन बिझनेस सुरू केलाय. किती दिवसासाठी? हो असं काय म्हणता हो वहिनी? वहिनी, हा जो मी बिझनेस सुरू केलाय ना, यासाठी भांडवलाची बिलकुल गरज नाही. हा पण गॅरंटी आहे 100% यशस्वी होईल हा बिझनेस. कुठला बिझनेस सुरू केलाय? अरे भविष्य सांगण्याचा. मी आजपासून लोकांचं भविष्य सांगणार आहे आणि त्याची सुरुवात तुझ्यापासून करणार आहे. तू माझं पहिलं गिराईक आहेस ना, म्हणून तुझ्याकडून फक्त 11 रुपये फी घेणार. पण माझ्याकडून कशाला? ओ समीर भाऊजी, तुम्हाला भविष्य सांगता येतं का? हो ना, अहो त्याचसाठी तर ही पुस्तकं घेतली आहेत. ते मोन्या, हात दाखव. अरे पण मी तू माझा लहानपणीचा मित्र आहेस. दाखव दाखव. ओ भाऊजी, तुम्हाला माहिती आहे ना, आमच्या ह्यांचं नशीबच फुटकंय. आता तुम्ही भविष्य सांगून दुसरं काय होणार आहे मला सांगा वेगळं? आई हो वहिनी, नक्कीच काहीतरी चांगलं लिहिलेलं असणार. हे मोन्या दाखवतो आज. अरे समीर, तुला माहिती आहे ना, माझा भविष्यावर विश्वास नाही रे. अरे जे घडायचं ते घडतंच. अरे ते जे तुझ्या आयुष्यात नंतर घडणार आहे ते मी तुला आधी सांगणार आहे. अहो दाखवा ना, तेवढं म्हणताय तर दाखवा. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. मालक चहा. हो. काय झालं मालक, आज खुश दिसताय? होय, आजचा दिवस ना खरंच खूप चांगला गेला. म्हणजे ना, सकाळपासून स्कूटर चालू केली ती पहिल्या किकला स्टार्ट झाली. बुटीकला जाताना रस्त्यात ट्रॅफिक नव्हता, वेळेत पोहोचलो. सगळेजण खुश झाले की वेळेत आलो म्हणून. सगळेजण आज एकदम चांगलं बोलले. माहिती, मॅडमनी सुद्धा माझ्या कामाचं कौतुक केलं. म्हणजे रोजच्या पेक्षा आजचा दिवस खूप वेगळा आणि चांगला गेला. म्हणजे समीर साहेबांनी जे सांगितलं ते खरं झालं? काय? अहो सकाळी तुमचा हात बघून समीर साहेबांनी सांगितलं ना, तुमच्या आयुष्यात राजयोग आहे म्हणून. त्यांचं भविष्य खरं ठरलं. आता समीर म्हणाला ते खरं झालं. योगायोग आहे हो, दुसरं काय. म्हणजे त्याने तुमच्या हातावरच्या रेषा बघून जे सांगितलं ते समजा खोटं होतं का? नाही, तसं नाही. म्हणजे हस्तरेषा बघून भविष्य सांगणं, काही जण हे शास्त्र मानतात, काही जण हे शास्त्र नाही मानत. काही लोकांचा विश्वास असतो, काही लोकांचा विश्वास नसतो. मग तुमचा आहे का नाहीये? नाही हो, माझा नाही विश्वास. मालक, तुमचा विश्वास असो किंवा नसो, पण तुमचा दिवस रोजच असा चांगला जाणार असेल ना, तर मी अविश्वास ठेवणार. ए मोहन, तुझा हात दाखव. आज परत हात दाखवू? अरे कसं आहे ना, ग्रहांच्या दिशा दिवसाला बदलतात आणि त्याप्रमाणे माणसाचं भविष्यही बदलतं. म्हणून मला आज पण तुझा हात बघायचा आहे. पण समीर, माझा याच्यावर विश्वास नाहीये. अरे मोहन, हे खरं आहे. आता बघ, जेव्हा आपल्या तळहाताला खाज येते तेव्हा आपण म्हणतो की नाही, आज धनलाभ होणार आहे, आणि तेव्हा काही ना काही धनलाभ होतो. जर असं नसतं तर मग आपल्या हाताला रोज खाज का येत नाही? मोहन, अरे माझ्यासाठी तरी दाखव ना. मालक दाखवा ना, दाखवा. बघ, भानू पण सांगते. दाखव. हा. मोहन, अरे आजचा दिवस तुझा वाईट जाणार आहे रे. असं का बोलताय तुम्ही समीर साहेब? अगं भानू, हो म्हणजे हस्तरेषा सांगतात तेच म्हणालो मी. हो, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? तुम्हाला सांगितलं ना, माझा याच्यावर विश्वास नाही. पण समीर, मी निघू का आता? नाही, मोहन सांभाळून राहा. आणि ते 22 रुपये दे. 22 रुपये कसले? अरे काल भविष्य बघितलं त्याचे 11 रुपये आणि आता बघितलं त्याचे 11 रुपये. ताई म्हणाला ना नाही देणार म्हणून. अहो राहू दे. हे घे. हा थांबा, हे 20 झाले आणि हे
22. थँक्यू. काळजी घे रे मोहन. हा? काल समीर साहेबांनी सांगितलं तसं मालकांच्या आयुष्यात घडलं. आज पण जर समीर साहेब सांगून गेले तसं काही घडलं तर खरंच दिवस वाईट गेला तर नाही नाही मी असताना असं कसं होईल. हॅलो. हा नमस्कार नमस्कार. हा हो 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 तू नाही कापड मिळालं, मेजरमेंट फक्त हवी होती. हा तुम्ही सांगताय का मेजरमेंट? हा बरं मी लिहून घेतो. हा एक मिनिट थांबा. लिहून घेतो थांब एक मिनिट. हा बघतो जरा एक मिनिट. हा बघतो घेतो लिहून घेतो. हा सांगा सांगा. म्हात्र्याहो कुठे लक्ष आहे तुमचं? मोबाईल पडला तुमचा खाली. काय झालं मोहन, बरा आहेस ना? काय नाही, नाटक आहेत सगळी. काम चुकारपण आहे, बाकी काही नाहीये. मोहन हा काय रे, तब्येत बरी आहे ना तुझी? हो बरी आहे बरी. मागे काय लपवतोय? काय नाही लपवत आहे. हाताला काही लागलंय का तुझ्या? नाही काय नाही काय नाही. मोहन तुला बरं वाटत नसेल तर दुपारनंतर घरी जा, मी मॅडमला सांगेन. ना ह्यांना जाम पुळका आहे ग यांचा. हो ना बघ. बर. मोन्या, अंजली वहिनींचं म्हणणं आहे की तुझ्या हातावर रेषा नाहीत, पण सकाळी मी बघितल्या होत्या ना. हो पण मग अंजू असं कशाला म्हणेल? अंजली ताई खोटं बोलताय. भानू मी कशाला खोटं बोलू? मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, दादांच्या हातावर रेषच नाहीयेत. ए मोन्या चल हात दाखव. मोन्या मोन्या थांब. मोन्या हात दाखव. हात दाखवा तुम्ही, हात दाखवा तुम्ही. हे काय हे? अगं बाई, हात दाखवा. काय चाललंय गोंधळ सगळा? हा काय करताय तुम्ही सगळीकडे? वहिनी वहिनी, दादांच्या हातावर रेषाच नाहीये. काय दादांच्या हातावर रेषा नाहीयेत. तू वेडी आहेस का? असं कधी होईल का? हातावर रेषा नाहीत? काहीतरी आपली मूर्खासारखी मी बोलते. माझ्या डोळ्यांनी बघितलं. बघा ना तुम्ही एकदा ते बघा. म्हणजे काय तुमचं चाललंय? चला निघा. उगाच काहीतरी बोलता तुम्ही. निघा अहो, वहिनी, निघा. ऐका असं ना. काय नसतं. चला निघा वहिनी, निघा. अहो. उगाच काहीतरी बोलता. चला निघा. पाहिलं ना, हातावरच्या रेषा गायब करून काहीच होत नाही. उलट रेषा गायब झाल्याने किती गोंधळ होतो. बघा काय झालं ते. वहिनी वहिनी, तुम्ही जरा बघा ना, दादांच्या हातावर रेषाच नाहीये. तुम्ही अगं बघा. अंजे, तुला कळतं का तू काय बोलतेस? हा वहिनी माझ्या हातावर रेषा नाही म्हटलं असं कसं होईल? अहो तेच मी म्हणते. बघा माझ्या हातात प्रसाद आहे. मी कशाला खोटं बोलू? देवा शपथ. बरं शब्द घेऊ नको बाई. थांब. अहो इकडे ये. इकडे या. हात दाखवा. हात दाखवा. तो पण त्यांची तोंड बंद नाही होणार. हात दाखवा. शोभा पण घ्या बघा. कसं काय शक्य आहे? मी सांगितलं होतं ना, मालकांच्या हातावर रेषा आहेत. अंजली ताई खोटं बोलत होत्या. म्हणजे तुला काहीच नाही वाटत का ग? माझ्या नवऱ्याबद्दल वाटेल ते पसरवतेस. बघा तुला दिसत नसेल ना तर डोळे तपासून घे. नाही वहिनी, अहो, मी खरंच सांगते, रेषा नव्हत्या. हे काय आहे? आणि तुम्हाला कळत नाही कोणावर विश्वास ठेवायचा ते? हा अगं रोज कामावरून येताना बायकोसाठी काहीतरी घेऊन यावं, एवढी सुद्धा अक्कल नाही याला.
काय म्हणून तुझं या दगडावर मी लग्न लावून दिलं देव जाणे ग बाई. हा? काही कामाचं नाही, नुसत्या खाण्याच्या लायकीचं आहे. असले हौस नाही ना मौज नाही. हा? अगं शोभे, एखादा हौशी नवरा जर तुला मिळाला असता ना, तुला रोज स्कूटरवरनं फिरायला नेलं असतं. आता तुला टिकल्यांचं पाकिट पाहिजे ना, अगं नाक्यावरच काय फॅशन स्ट्रीटला तुला तो घेऊन गेला असता आणि तिथनं आणून दिला असतं. सासूबाई फॅशन स्ट्रीटला पण घेऊन गेलो असतो, पण आता शक्य नाहीये. कुठं बुटीकला जायला उशीर होतोय मला. या आधी नाही का उशीर झाला मग? तेच ना, जसं का हा वेळेवर ऑफिस मध्ये गेला नाही तर याच्या ऑफिस मध्ये भूकंपच होणार आहे. नाहीतर काय, तू चल नाक्यावर जाऊया, टिकल्यांचं पाकिट घेऊ आणि परत मला 40 सोड, कळलं? चल पटकन. आई तू इथेच थांब. चल लवकर. जा लवकर. अरे सम्या, रावल्या, मधल्या, ए अंजे, ए लते, अगं लवकर लवकर खाली या. ए मधल्या, अरे या लवकर. अरे या लवकर लवकर या. ओ मावशी काय झालं, कशाला एवढा का फाडून ओरडताय? हो ना, काय झालं? अरे काकी चाळ. नाही नाही, माझी अंजू बाकी आहे. अंजू आहे. अंजू हळू. काय झालं? हा, काय झालं? अरे आज रात्री भूकंप होणार आहे. तरी तुला 1000दा सांगितलंय मदत, जोरा जोरात चालत जाऊ नको घरात. अख्खी चाळ हलती, बघितलं, घाबरला ना मावशी? ए रावल्या गप्प बसतो ना मा- ए थांब ना. ए रावल्या, भांडू नका ना. मी खरं ते सांगते, आज रात्री 12:05 भूकंप होणार आहे. काय मजा करता मावशी, तुमचं काही असतं उगाच. काय तर म्हणे भूकंप होणार. ए अंजे, मजाक नाही करत आहे मी, खरं ते सांगते. आज रात्री भूकंप होणार आहे. हो मावशी, माझा नाही विश्वास यावर. ठीक आहे, हे बघा, आज रात्री 12:05 जर भूकंप झाला आणि माझं बाकी जर खरं ठरलं तर तुम्ही सगळ्यांनी मी सांगेन तसं वागायला हवं. कळणार का? आहे का मंजूर? बघणार का? अरे मध्या. चालेल, ठीक आहे. हा चालेल, मला पण. हा आहे मंजूर आहे. हा, सम्या, आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. हो, चाळीचा अध्यक्ष म्हणून माझंच काम आहे ते. मी काय म्हणतो, सगळ्यांनी आपापल्या मौल्यवान वस्तू आपल्या जवळ घेऊन ठेवा. आई, काय झालं? अंजय, काय झालं? रडते कशाला? इकडे रावल्या, सांभाळीला. शुभे, आज रात्री 12:05 आपल्या चाळीत भूकंप होणार आहे. काय? हा, हो वहिनी, आपल्याला सगळी तयारी करायला हवी. अरे समीर, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. ए रावल्या, हा हा. काय करतोयस? बादलीकडे काय बघतोयस? अरे ते भूकंप झाला तर पाणी थरथरल ना, मग आपल्याला कळलं भूकंप झालाय. अरे बाबा ऐक ना, नाही येणार भूकंप. अरे मदत नाही झालं तर चांगलाच आहे, पण झाला तर आपण तयारी नको राहायला. हे बघ, अरे अरे बिरे करू नको मदन. हे बघ, आपण जसे रोज बाहेर उभे असतो ना, तसेच उभे असं समजा ना, उभा राहा. अहो वहिनी, तिथे काय उभ्या आहेत? वरनं हे पडलं तर त्या तिकडे उभा राहा ना, तिकडे मोकळी जागा आहे. ए म्हण्या, अरे चाळीत भूकंप होणार आहे म्हणून सगळे टेन्शन मध्ये आहेत. तुझं हे काय चाललंय? अरे मी पण तेच बघतोय, भूकंप होणार आहे की नाही ते मोबाईल मध्ये. हा. तरतरलं मावशी, तरतरलं पाणी, पाणी तरतरलं, पाणी तरतरलं. हा हा. अरे हा, काय झालं? काय झालं? भूकंप होऊन गेला का? अगं भूकंप झाला. अगं बाई, मला कसं नाही कळलं? तर पाणी मी बघितलं ना. अरे, भूकंप नाही झाला. ही अंजी धावत आली ना,
म्हणून ते पाणी थरथरलं. ए आई, 12 वाजता होणार आहे ना भूकंप, आत्ताशी 10:30 होत आहेत ग. अगं शोभे, मोठा भूकंप व्हायच्या आधी ना छोटे छोटे धक्के बसत असतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही, कळलं का? कुठे थांबा. मालक चला वरती. नाही नको, मला शोभाने रात्रभर बाहेरच राहायला सांगितलं. अहो ते कधीच्या झोपून गेले असतील, तुम्ही चला ना, कोणी काय बी नाही बोलणार. नको, पण तो शोभाचा विश्वासघात केल्यासारखं होईल ना. आणि नाही म्हटलं तरी माझी चूक आहेच. मी नकळत का होईना सासूबाईंना दुखावलंय, त्याचं शोभाला खूप वाईट वाटलंय. अहो, त्या सकाळपर्यंत नाही उठणार, तुम्ही चला घरी. नको नको, शोभाचा विश्वासघात केल्यासारखं होईल. आणि उद्या तिने मला विचारलं तर मी तिच्याशी खोटं नाही ना बोलू शकणार. नको. आणि तसंही 12 वाजून 5 मिनिटं व्हायला फार वेळ शिल्लक नाही राहिलेला. तुम्ही जा वरती, मी बसतो इथे. ठीक आहे. मावशी, तुम्ही तर काय माफी मागितली नाही, आता मी आज तुम्हाला सोडणार नाही. शोभे, शोभे उठ, भूकंप व्हायला लागला शोभे. शोभे, अगं शोभे उठ, शोभे, शोभे भूकंप होतोय. अरे भूकंप झाला. अरे या लवकर. अरे भूकंप झाला. अरे मन्या, रावल्या, जम्या, अरे भूकंप झाला. हो मावशी, कशाला आरडाओरडा करताय? आता कुठे झोप लागली होती ना. नाही तर काय. अरे इथं जीव जायची पाळी आलीये आणि तुला झोपेचं पडलंय. ओ मावशी, ओ आपण अशा बाहेर येऊन ओरडताय, कशाला गोंधळ का घालताय मावशी? अरे भूकंप झाला आता, रावल्या, भूकंप. हा, भूकंप झाला कधी? आता. ओ मावशी, अहो सकाळपासून तुम्ही तो विचार करतायत म्हणून तुम्हाला भास होतायत. अरे नाही रे नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. आता भूकंप झाला, केवढ्यांदा जमीन आदरत होती माहितीये का? पण मावशी, आम्हाला नाही जाणवलं. ए, मोने, तुला जाणवलं का? नाही. अरे तो खोटच बोलणार. बघा सगळी मावशी काय कुठे? तेच ना. अगं खरंच सांगते मी, भूकंप झाला, जमीन हादरत होती, माझी सगळी मांडी पडलेली होती. आई काय झालं, काय बडबडतेस? अगं शोभे, भूकंप झाला, भांडी पडली होती, जमीन आदरत होती, माहितीये का तुला? कधी? मला तर काहीच जाणवलं ना. अगं तुला कसं जाणवणार, तू डाराडूर झोपलेली आपली. वहिनी, मावशींना डॉक्टरकडे नेऊन आणा. अहो वय झालंय त्यांचं आता. ए मला काही झालेलं नाही. हा अगं शोभे, खरंच सांगते मी, सगळी भांडी पडली होती माझी, जमीन आदरत होती, भूकंप झाला होता. अगं भांडी पडली, एक पण भांड पडलं नाहीये. उगाच आमची झोप मोड केली तो. नाही तर काय, त्या आधीच भूकंप होणार म्हणून झोप लागत नव्हती. उगाच यांच्यावर विश्वास ठेवला. अंजू चल, चल झोपू, चल. ए चला रे, कुठे यांच्या नादाला लागायचं. अंजू चल गे. शोभे, त्यांचा विश्वास आहे, तू तरी लक्ष. चला, ही रात्रभर झोपू द्यायची नाही तर. अगं शोभे ऐक ना. नाही, मी जाते मग अरे, झोपायला. भूकंप झाला होता. मावशी, काळजी घ्या. शोभा, पण कसला बिझनेस करणार आहे? लिंबाचं लोणचं करणार आहे आणि ते विकणार आहे.
हिवाळा आहे ना आता, लिंबू स्वस्त असतात. हा पण लोणची उन्हाळ्यात करतात ना शोभा. अरे ते कैरीच लिंबाचं लोणचं आपण कधीही करू शकतो. आणि मी आता ज्या पद्धतीने करणार आहे ना ती नवीन पद्धत आहे. हो. 21 शिट्ट्यांचं लोणचं. हे बघ कसं करायचं माहितीये का, की लिंब घ्यायची, ती कापायची, हा त्याच्या बारीक बारीक फोडी करायची आणि बिया आहेत ना बाजूला ठेवायच्या. हा बिया नाही घ्यायच्या, त्या फक्त फोडी आहेत ना त्या कुकर मध्ये टाकायच्या. त्याला 21 शिट्ट्या लावायच्या म्हणजे त्या चांगल्या फोडी शिजतील. आणि मग त्या फोड्यांना तिखट मीठ साखर सगळं लावून असं मिक्स करायचं आणि कोरड्या बरडीमध्ये भरून ठेवायचं. अरे वा, सोपं आहे की एकदम. हा मग म्हणून तर हा बिझनेस निवडला मी. पण मोन्या, एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. ज्या बरणीमध्ये आपण लोणचं भरून ठेवणार आहोत ना त्या बरणीत एकही पाण्याचा थेंब असता कामा नये, नाही तर लोणचं फुकट जाईल. आणि मग बरणीचं झाकण आहे ना कपड्याने असं बांधून ठेवायचं 4 दिवसासाठी. 4 दिवसात ते लोणचं असं मस्तपैकी मुरेल, मग खायला घ्यायचं. शोभा स्पेशल लिंबाचं लोणचं तयार. वा, अभ्यास कर. हा दादा, काय हो हे एवढं सगळं सामान? घरात काही कार्यक्रम वगैरे आहे की काय? नाही नाही, मी एवढं सामान. शोभाताईंनी नवीन बिझनेस सुरू केलाय लोणच्यांचा. हसण्यासारखं काय आहे त्यात? नाही, शोभा वहिनी आणि बिझनेस अवघड आहे जरा. अंजली ताई, शोभाताईंनी ठरवलं ना तर काय बी करू शकतात. नाही ठरवतात त्या, पण सगळी कामं करतात दादा. काय दादा? यावेळेस करणार आहेत. हो बघू ना. बघाच तुम्ही, 150 रुपयाला एक लोणच्याची बरणी. अगं बाई, एवढं महाग कोणाला परवडणार आहे? उद्या असं नको व्हायला, एवढं लोणचं केलं आणि घरातच पडून राहिलं. अंजली ताई, तुम्ही काळजी करू नका. काय आहे, लोणचं उरलं ना तरी तुम्ही आहात ना रोज रोज थोडं थोडं घेऊन जायला. हो. चला. मालकीन काय मोलकरीन काय, दोघींच्या जिभेला पण हाड नाही. पुढच्या वेळी काय बोलू दे, मी चांगलंच सुनवते मी. अरे अंजे, एकटीच का पुटपुटायला लागलीस? आणि तोंडावर 12चा टोला पडलाय, काय झालं? काही नाही. आणि मावशी तुमचं काय? तुम्ही आता बिझनेस वुमनच्या आई होणार. आमच्या सारख्यांकडे बघायला वेळ कुठे आहे तुमच्याकडे? हो ग बाई, खूप काम आहे. लोणचं घालायचंय, काय खायचं काम नाही, खूप काम आहे बाई. हो, आता टाटा बिर्ला नंतर म्हात्रेच बहुतेक. वा, मग माझी शोभा आहेच हुशार, त्या मास्टरड्यासारखी नाही. पण मी काय म्हणते मावशी, हा? वहिनी हा जो काही घाट घालतायत त्यांना जमणार आहे का? म्हणजे हं? शोभा ना लीलावतीची मुलगी आहे, लक्षात ठेव. म्हणूनच म्हटलं. काय म्हणालीस? मोन्या, व्यवस्थित समान पोळी कर. शोभा शोभा करतो, आम्ही सगळं करतो. उद्या आपल्याला लोणचं करायचंय. शिजून झालं ना पोळी की मग उन्हात टाकायच्या सगळ्या. शोभा आम्ही करतो. मी जाऊन झोपते आता. हो. अरे त्या बिया वेगळ्या काढा, नाही तर लोणचं कडू व्हायचं. आई. आ. मालक, तुम्ही बी झोपा आता, मी करते समजा. अहो नाही, सगळं झाल्यावर होऊ दे ना. सगळं सकाळपासून किती काम करताय तुम्ही, झोपा ना, मी करते. एवढं काही विशेष नाही होत त्याच्यात. करूया. बरं ऐका, सकाळी पाणी आल्यानंतर त्या बरण्या धुवून घ्या आणि मग पुसून ठेवा. हा, वयत आहे, मी करते समजा, तुम्ही काळजी करू नका. हा.
काय केलं? त्या गाढ झोपल्या. हा. झालं. विजया मॅडम, हा बोल, तुमच्याकडे एक काम होतं. सांग. माझ्या बायकोनी ना बिझनेस सुरू केलाय, लोणची विकायचा. अरे वा. तर तुम्ही एक बरणी विकत घ्याल का? हो. म्हात्रे, तुम्ही इथे लोणची विकायला येतात का? लोणची नाही, लिंबाचं लोणचं. म्हात्रे, तुम्ही माझी मस्करी करताय का? अहो नाही, मस्करी नाही करत आहे, फक्त सांगितलं तुम्हाला. याला मस्करीच म्हणतात हा? माया, म्हात्रे आजकाल जास्तच बोलायला लागलेत ना. हो काय? हो ना, कसली लोणची विकतात काय माहित. घरगुती लोणचं, शोभानी बनवलेलं. शोभा बनवते लिंबाचं लोणचं, चवीला अप्रतिम, कुठलेही घातक पदार्थ नाही, शिवाय आरोग्याला छान. आणि लिंबाचं लोणचं चवीलाही छान लागतंच. आणि मुख्य म्हणजे आमची कुठेही शाखा नाही. मात्र एक काम करा, हे जाऊन मॅडमना सांगा. चालेल, घेतील त्या. अहो घेतील का काय, घेतीलच. आणि तुम्हाला कामावरूनही काढतील. मग रोज सकाळी उठून घरोघरी जाऊन लोणचं विकत बसा. हे काय ग त्याच्यावर हसताय? हा, गप्प बसा. तो बायकोला मदतच करतोय ना. काय ग माया, तू पण दिवाळीत फराळ विकण्याचं काम करतेस ना. आणि तू ग प्रिया, वेळ मिळेल तेव्हा कॉस्मेटिक विकतेस की नाही? हा, सांगू का मॅडमला? मोहन काही बोलत नाही, त्याचा तुम्ही फायदा घेतात. आव. आपल्या कामात लक्ष द्या जरा. अहो, जाऊ दे विजया मॅडम, मला काही नाही वाटलं. मोहन, ते जाऊ दे, पण मी तुझ्याकडनं लोणचं विकत घेईन. नक्की घ्याल ना? हो, उद्या येताना घेऊन ये. हा, हो, येतो, घेऊन येतो. शोभाला हे कळल्यावर किती बरं वाटेल की तिची एक बरणी लोणचं बनवण्याच्या आधीच विकली गेली. आलास तू? हो, भानू आल्या? दिसते तुला? नाही, पण कुठे गेल्या आहेत त्या? एकच प्रश्न सारखा विचारू नकोस रे. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे? नाहीतर काय, तूच तिला डोक्यावर चढवून ठेवलंय म्हणून शेफारली ती. काही सांगून जाण्याची पद्धत आहे की नाही? घरातली सगळी कामं सकाळपासून मी एकटीने केली. अगं पण शोभा, कशाला करायचीस कामं? तुला सवय नाहीये ना. आल्यानंतर मी केली असते सगळी कामं. आता येऊ दे तिला, चांगली अद्दल घडवते. प्रत्येक वेळेला असं न सांगता जायचं म्हणजे. अगं पण येतील ना त्या. येतील म्हणजे यावंच लागेल तिला. मुंबईत दुसरं कोणी आहे का? हो, शोभा, एक सांगायचं होतं तुला. काय? विजया मॅडम एक लोणच्याची बरणी घेते असं म्हणाल्या. चला, ही एक बातमी चांगली ऐकायला मिळाली. बरं ऐक, तिथे ना लोणचं तयार करून ठेवले मी. 4 बरण्यांमध्ये पुरेल ना एवढंच लोणचं झाले. तुला अजून आणावं लागेल. हो, उद्या घेऊन येतो. हा, मग विजया मॅडमना पैसे सांगितलेस ना? एक काम तुला ना धड करता येत नाही मोहन्या. तुला आधीच मी सांगितलं होतं बरण्या छोट्या आण म्हणून. ह्या केवढ्या मोठ्या बरण्या आणल्यास. आता ह्या 150 रुपयाला देणं परवडणार आहे? आता किमान याचे 250 रुपये तरी घ्यायला पाहिजेत. तेव्हा कुठे आपल्याला 400-500 रुपये सुटतील. अरे किती खर्च येतो मला सांग. उद्या ना बरणी घेऊन जा आणि येताना पैसे घेऊन ये. हा, आणि हे बघ, लाल तिखट. तर रात्र होत आली. भानू मला कधीच असं न सांगता कुठेच जात नाही. कुठे गेले असतील? मोहन, 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 मी इथे. मोहन, मी इथे आतमध्ये बरणीमध्ये. मोहन. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.